रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमे पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडली गवर्ध्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्यसमप्रभा अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे विश्वेश तीर्थगुरुभ्यो नमः. हरे गणेश नरसिम्हा. हो भारतवर्ष गुजराती वातों का रानो SS के समाज चिंतन मंथन समिति थे. હરિઓમ. મારું નામ વિજયા બદ્દીવો. આજના દિવસ हमीनेका एक स्थिर मूर्ती आणि उत्सव मूर्ती हे दोन विषयनाबद्दल મને કળેલ તટલું મને ಗೊತ್ತસેલ તટલું હું કળાવવાનો પ્રયત્ન કરતી છું. મારું પહેલું પ્રશ્ન, कोणतं बी मूर्ती आम्ही लिखन आहे तर आम्ही उत्सव मूर्ती आणि स्थिर मूर्ती दोन्ही मेडिकल लिखन का एक मूर्ती लय पासती एक मूर्ती लावणं आणि नित्य निरंतर कोणत्या मूर्तीन पूजा करणं. स्थिर मूर्ती उत्सव मूर्ती एक देवस्थान निर्माण है पसत्ती हमें स्थिर मूर्ती पहिला लावास. तिने लैकन ज्ञानीवन्ना लोको साधु संतना हाती ते मूर्तीનું प्राण प्रतिष्ठापना करास. एकदा प्राण प्रतिष्ठापना करे पसत्ती ते जिवंतમાં તેના प्राण एकत्र ते जिवंत असेल मूर्तीनं एक व्यक्तीन तुम्ही को षोडोपसंस्कारची पूजा करायचं नाही तो करणूच काही का ना शास्त्र बोलास. तिने नित्य भी स्नान भी होणू, नैवेद्य होणू, स्तुती होणू, आरती करणू, तदनंतर वार्षिकोत्सव भी करणू. मग वर्षनु वार्षिकोत्सव करणार ते पुन्हा पुन्हा तिनाम शक्ती जागृत होस. कटला तुम्ही लोको थाने का गैकन स्तोत्र मंत्र पठन करच, कटला तुम्ही थाने का ज्ञान सत्र करच, अन्नदान करच, ते देवस्थान श्रेष्ठ कवाळिकन थानु जागो, थानु देवी हो, देवता हो, जागृत होस. स्थिर मूर्ती लायेल 3 महिन्यापासून ते उत्सव मूर्ती लावणूकन बोलस. मा उत्सव मूर्ती त्याने का आम्ही ते देवनु कोणतं वारस अस. अंबाबाने सित्र मंगळवार, बालाजी सित्र शुक्रवार, हे ते देवनु आम्ही पालकी सेवा करास. पालकी सेवा मग आम्ही ते उत्सव मूर्तीन राखीकन नगर प्रदक्षिणा करानु पहिला ती आयेलू परंपरा. पहिलो विषय तुम्ही का प्रश्न राखायचं आई सभ्यान्य लय कळेवसारखो विषयाचे. सबती पहिलू मूर्ती प्रतिष्ठापना आणि उत्सव मूर्ती हे दोन्ही वालावालाचे. मूर्ती प्रतिष्ठापना मूर्ती एक धोंडो असच नाहीतर एक धातू असच ते सब का करायचं शिल्प ती करायचं. ते शिल्प ती करे पासती काचे तई पाणी म धान्य म तिने पूर्ण शुद्धीकरण करी का ना तिने प्राण प्रतिष्ठापना बोली का ना स्थापना कर. आई प्राण प्रतिष्ठापना आई स्थिर आहे का एकदा प्रतिष्ठापना ही तर ते थाच सानू. नंतर उत्सव मूर्ती तई तिने कोणतं बी बंधन नाही. उत्सव प्राण प्रतिष्ठापना हे पासती थाती उचलान होतो नाही का बोली का ना नगर पालकी लिखन का नगर प्रदक्षिणा करस दो ते टाइमने लोकोने एक उत्सव मूर्ती का देवनु स्वरूप दिसन दे का बोली का ना ते उत्सव मूर्ती राखीलचे. मग उत्सव मूर्ती आणि ते प्राण प्रतिष्ठापना करेल काय गर्भगुडी मशाल मूर्ती गर्भगुडी मूर्ती काचे ते गर्भगुडी मशालूत ते पूर्ण वृत्ती सेवा पूजा
पूर्ण तिनूय सेवा होत आई फक्त काचे लोको अन्य काचे ते मूर्ति काचे हमार संगाटा आवतूच कम बोली का ते एक निमित्त ते प्राण उत्सव मूर्ति राख्या आता मूर्तेमच लई प्रकारना मूर्ति वच कसा अंकत्र पंचलोहनु मूर्ति वच एक तांबानु मूर्ति वच एक काष्ठशिल्प कत्र लाकडानु वच आणि सोनानु बी होशे रूपानु बी होशे कोणती बी मूर्ति हमें ये साइजना ऊपर आहे काय मुष्टी छे एनाથી ઉપર कोणती बी मूर्ति अच्छी तरह તેને પ્રાણ પ્રતિષ્ઠાપના કરી કને તે મૂર્તિ હમી પૂજા કરવાનું યોગ્ય છે એના ઉપર કોણ તો બી મૂર્તિ અછી તરબી તે પ્રાણ પ્રતિષ્ઠાપના કરાડી કન તવા તેને પૂજા કરવાનું યોગ્ય છે कसान कतर मूर्तेમાં दोन असच एक स्थिर असच एक चर असच स्थिर कतर एक जागार उभरेलो चर कतर ते उत्सव मूर्ति के कम बोला छे उत्सव मूर्तीन केवढं महत्त्व की तिनाते बी जास्त महत्त्व कोणे सकता तर स्थिर मूर्तीन सच आता उत्सव मूर्ति कसा असते करत तर आता हमें का ते स्थिर का ते देवालय में मूर्ति सच ते मूर्ति हमने एकदम ने बाहर काढी कन सभ्य जागार फिराडानो नहीं होतो आणि उत्सव मूर्ति छे के कन ते उत्सव मूर्ति बी मी ह्या राख्या था राख्या ह्या बटाड्या था बटाड्या ह्यू ली गया तो ली गया नहीं होतो कसा अंकत ते का उत्सव मूर्ति असच ते उत्सव मूर्तीने एक पालकी बटाडी गे कन तई बी कवा कतर ते गुडीना फिरो मारडानं तोडूच तई छोड्या कतर सीमा उल्लंघन ने तोडूच तई उपयोग वच तई बी एक तिने के सर्टन एक रूट असच तेच रूट हम के तेच रूट हम तयनी वापस आवणो तिने बी का करनो कतर पालकी बलिकन जानो हरतू तिने इनामती नाम बल्ली गया कतर ते तवा का होच कतर में नई नई ते दोष उत्पत्ति ही कन दैव कोपना भाजन हुआ छ कवा बी दोन मूर्ती असणो चर्चा कसा कतर एक स्थिर मूर्ति बी असणो उत्सव मूर्ति असणो आता ते स्थिर मूर्तीनं हमेशा काढानं शक्य नाही छे आता मी खा बी तिने पालकीम बटाडी कन ते गुडीનું फेरा माराडाનું नहीतर सीमा उल्लंघन करानं शे कतर ते उत्सव मूर्तीनं बलिकन जायचं आता तुम्ही तिरुपती वेंकटेश्वरम देखील असच आता मेन मूर्ति कोण तुझे वेंकप्पानु छे ते स्थिर मूर्ति छे ते छोड़ा आता ब्रह्मोत्सव करत ते उत्सव मूर्तिनं अलंकार करी कन ते मूर्तिनं सभी उत्सव करत उत्सव मूर्ति का कोण तू कतर ते उत्सवच असच मात्र मेन मूर्ति का असच ते मट्टू असच उत्सव मूर्ति का असच ते धाट्टू असच त्या आले तिने उत्सव मूर्ति के कन बोलाच करतो मट्टू मट्टा मट्टा कोणता बी उत्सवना मूर्ति नाही असता स्थिर मूर्ति ना कोण पूजा करनो कोणता टाइम ने पूजा करनो कोण होणं ते पूजा करेगे का आणि कौ देखील स्थिर मूर्ति स्थिर मूर्तींमा ಹೆಣ್ಣು ದೇವತೆನ लग्नो हेला पूजा करनो के नेम से ते पुरोहित लग्नो हीच नव्हते नाही युवक नाही पूजा करणं आणि देखेला तिने का टच नहीं करनो के नेम से हमारा अंतःकरण कटलू शुद्ध सखी गोत नाही हमार कडे कंडर रागद्वेष असच रागद्वेष रहित कोण असने ते गर्भगुडींगे पूजा करा तर चलस आणि एकदा नसत्ती तुम्ही पूजा कराने तिने एक त्रिकाल पूजा करस मग एक ब्राह्मी मुहूर्तम करायचं एक 12 वाजता करायचं आणि सांजे 7 वाजता पूजा कर्या का तर ते देवीनु आम्ही त्रिकाल पूजा करेन तो तिनासाठी तुम्ही देखेला करा नको कोण बोली कनच तिने मडी पेरी कनच मदम जास्मा मडी क्या तर कॉटन बट्टे ಆಗಲಿ ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆ ಆಗಲಿ तिने का एक एक तन्नदे आपणच एक महत्व से कॉटन कापड़ा पहनना ते मनुष्यना इनाम भी कटला की बैक्टेरिया शांत सब बोल मन शांत सच माती नाती आणि रेशीमना इनाती भी कटलू की तिनम त्याग सच हजारों ती कीडावन्नु प्राण त्यागनु एक वस्त्र सच कोण त्यागी छे ने मा ते पूजा करने का नियम से एक बात देखो मूर्ति प्रतिष्ठापना कशासाठी कर क्या प्रकारचे हमने परमात्मा देखासाठी येतं परमात्मा हे होचे की निराकार बोलत तई मनुष्यने दिसतो नाही तई पाणी भिजतो नाही तई का से
ते देवने आम्ही प्रत्यक्ष संबर देखासाठी कंबोली का न एक मूर्ति प्रतिष्ठापना करायचं। मूर्ति क्या प्रकार छे हमार मन में छे हमार मधमे का परमात्मा छे ते मूर्तिना रूपम आम्ही देखासाठी कंबोली प्रतिष्ठापना करायचं। आम्ही कहू दिननित्य नसती उठे पास ते हमारं काय शुद्धीकरण होच आणि आम्ही काय नित्य आहार द्यायचं। आम्ही कहू दिननित्य दिनचर्याच कहू अभी पालन करायचं तवच ते मूर्तीन बी पालन करून पण एक नियम छे। ती नाम काय ब्राह्मणो नाम काचे ते पूर्ण शुद्धती करत ते देव ते का करायचं देवने काचे दोन प्रकार देव आणि भक्त दोन प्रकार करी चुड्यास ब्राह्मणो ते का करायचं देवच बा मनुष्यच बा ते देवने लई मडी ती पालन करून पण बोली कर ते बोलच आणि दुसरं हमार तसं आवडणे। आता आम्ही काय संत संप्रदायकाचे आम्ही शीदू काय करायचं आता ह्या ते मी पंढरपूरने पादयात्रांनी जेवायचं ह्या ती जेवायची मी रातने ट्रेन बटायचं नसती गयाचं गयेवर आम्ही का बी जाताना शीद गया की पांडुरंगने पोग छिवी चुडायचं क्या तर काय अर्थ क्या तर काय पांडुरंगने मी शिव क्या तर काय अर्थ क्या ते देव मडीच असत खाली हमारो देखानो भावना असतो आम्ही मन में शुद्ध राखिली कारण तिने कोणत्या प्रकार पूजा करा तर बी ते देव शुद्धच असच विना हमार मन में कायदो राखिली कर आता ब्राह्मणों काचे ते पालन करच कमली ते तिनानीच करायचं हमार तसा म्हणणे तैसूचं पालन करानो कम हो सांग हमने ते ज्ञान द्या नाही ते कारण ते काचे आम्ही केवढं साध्यचे तेवढं प्रयत्न करू की ते देवने काचे शुद्धता राखणं बोली का मात्र काय एक रीती देव का करायचं मनने परीक्षा करायचं तारू अंतरशुद्ध शीत्र मने सभ्यती सेवा चलचं फिर भी काचे तिने षोडशोपचार कायचे ते सभी तिने पालन करू पडायचं तिने नित्य अभिषेक नसत्ती उठाणू देवने आम्ही काकडा आरती करायचं नसत्ती उठाणू ते आम्ही काय नसत्ती उठे पास को करायचं तो तिने काकडा आरती करणू पाच काचे तिने अभिषेक करणू अभिषेक हे पाच काचे तिने नैवेद्य देणू नैवेद्य पासती आणि तिने काचे आणि शेजारती करू राहत नाही आणि देवने सबती जास्ती पसंद आवनू तिने तिनु भावना आणि तिनु भक्ती तिनु भजन देखो कसांग कतर एकदा मोठी प्राण प्रतिष्ठापना ही कतर तिने शास्त्रोक्तವಾಗಿ पूजा असणूचे कसांग कतर फर्स्ट कतर तिने शुद्धोदक स्नान पास्ते पंचामृत स्नान पास्ते वस्त्र पास्ते अलंकार हे बरती ते कोण तो ते देव छे ते देवने नैवेद्य का कवाणू असणूचे। आता फॉर एक्झाम्पल आता देवी नाहीतर गणपती क्षेत्र भात आणि घी डेली राखणं पद्धत असच नाहीतर त्रिमधुर नाहीतर कोणता बी हण्ण कोणता बी ड्रायफ्रूट्स मात्र प्रतिनित्य मात्र देवने निवेद करणं कवाणू शास्त्र बोलेल छे। एकदा मूर्ति स्थापना करे पासते ते मूर्ति थाती दुसऱ्याकडे राखा नवच का ते जागा एक बात देखो प्राण प्रतिष्ठापना क्या प्रकारची एकदा बटीत आहे थाती तर उचलणं साध्यच नाही। आणखी एक वचं तिने काचे प्राण प्रतिष्ठापना करताना फक्त प्राण घालच प्राण प्रतिष्ठापना करता एकदा फिक्स ही घेत आहे आणखी एक वचं खाली प्राण पडणारच प्राण कदा काचे आता गणपती उत्सव लावत गणपती सण गणपती लावत तुम्ही गणपती बटाडते दिशे तिने काचे प्राण घालूस आम्हाला लोक घालता नाही मग ब्राह्मण कंपल्सरी तिला प्राण घालायचं पासत ती काचे एक दिवस 3 दिवस 5 दिवस ती विसर्जन कशी उडायचं तऊ करणार ती दोष नाही मात्र एकदा प्राण प्रतिष्ठापना हे पासती तई एक थाती था उचलली जाऊन तू नाही मात्र प्राण खाली प्राण भरसते को तई एक रीती चली जायचं कारण प्रतिष्ठापना ही नसतो आहे। एकदा स्थिर मूर्ती स्थापना करे पसत्ती तिने नेगेट नाही करेन तो मग तिने नाही का अनादिकाल ते कटला दिवस तिने नाही का दिवस जाच नाही ते स्थिर मूर्तीन तटलू शक्ती होतो जाच मग
ते पुरोहित था आवाना भक्त गण तुम्ही नाही का था कराना चटवटके ते स्थिरमूर्ती अजून शक्ती जागृत हो तुझ्यास युनिवर्सम असानो एक शक्ती सेने ते सब्बी केंद्रीकृत हो तुझ्यास तिनासाठी एकदा स्थापना करायनामा तिने नाही का आम्ही रिप्लेस करणं का तिने काढणं काय यात्र तिने नाही का कंडा विधी विधान से मग आता तुम्ही एक हावडीन बल लिखनया तिने एकदा लग्नो ही तिने तुम्ही आभरण घालायचं तुम्ही तुम्हा घर में ना एक भाग हिस्सा समजत तुम्ही तिने तुम्ही आणि नेगेट करने का तो काका छे कौन गोद से कि नहीं मैं कोर्ट में जाना पड़स शादी तो बहुत सस्ती होती है छुटकारा कराना लई कठिन छे तिनासाठी बेर बोली का री न मद्वी माडसिद्ध पुरोहित 7 तारीख कन तो आने त्यो बोलो कस माडित पापा यल हो तू कन भी बोलस अनेकटा ते बोल की त्यो पुरोहित 50 रुपये दिकन लग्नो करतो कस वकील 5000 मांग्यो कस तो या बोली कच ಏನ್ರಿ ನಮ್ಮ ಮದ್ವಿ ಬರೀ 50 ರೂಪಾಯಿ ದೊಳಗೆ ಆಗೈತಿ 2 ಹಾರ ಬದಲಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದೇವಿ ನೀವು ಡೈವರ್ಸ್ 5000 नाखत्तीरी काय आत्र कटलू कठीण छे ने मा तो एक मूर्तीन सहित तुम्ही लावान लई सरळ छे होतं तिने विड्रॉ करनु से तिने ने का विसर्जन करनु से विधी विधान छे मा तब देख केल तब आम्ही लाया खेळान सामान्य नेमाते तिने का आम्ही लाया देवारो कवानु एक शोकेस नाही येते कोण तुला या राख्या नाव नु पड्या काड्या नाही करणं तिने नाही का विधी विधानचे ते विधी विधान युक्तच पूजा करणं तरी देखो कसा तर तुम्ही एक मट्टू उत्सव मूर्ती लिए या उत्सव मूर्ती आणि तिने पूजा कर्या तर एक रीती चुकोट आता उत्सव मूर्ती तुम्ही सभी ते मट्टू उत्सव मूर्ती धाट्टू अशी तर तुम्ही तिने निरंतर पूजा करे गे आता उत्सव मूर्ती छे कतर मेन मूर्ती खा गई मेन मूर्ती केवढं मट्टू छे मेन मूर्ती सभी ते मट्टू असतो तो कतर आता उत्सव मूर्ती एवढू छे कतर मेन मूर्ती एवढं मट्टू असच सभी गुडे बेसच आता व्यंकप्पा आता तिरुपतीना गुडीम गया कतर मेन मूर्ती कनिष्ठ कतर 6 फीट एवढू छे ते 6 फीट छे की 7 फीट छे की मात्र हवं एकेलो आता उत्सव मूर्ती केवढू छे तिनो 3 फीट ती दरे कन 2.5 फीट थोडी एवढू छे आता ते का कर्या उत्सव मूर्ती कतर तिने ते व्यंकप्पाना मेन मूर्तीनं भार भरले कम बटाडताने अकस्मात ते उत्सव मूर्तीन बल्ले तर भी खांदा ऊपर पालकी में नहीं तो नाका वाहन असं ते वाहन ऊपर बटाड़ी कन ते बल्ल वर्तू ते ह्या राख्या ते था राख्या कन आई मात्र शास्त्र संमतत नवे इना ते का होच ते दैव कोपने भाजन भी होच दैव कोप कतर काय देवनु राग अवचेतना ऊपर के कन आई खा बोल कर ज्योतिष शास्त्र बोलच कसा अंक तर प्रश्न तरंगम आरूढ़ लग्न प्रश्न में दैव कोप छे कि नहीं तय भी हमने कलाड़ानु का कर प्रश्न मार्ग में अवत भी देव को यहाँ प्रसन्न छे कि उत्सव मूर्ति का चूक करे कि का मेन मूर्ति का भी चूक करे कि दैव कोप भाजन दैव शाप ने भी हमने करी कन देते अनुकूल करी कन दे दैव शाप ने अनुकूल हुआ स्थिर मूर्ति तैने का एक मनुष्य आकार भी असस में तिने भी एक यही से लिमिट छे 5 फूट हो 7 फूट 9 फूट हो एक तेने का वास्तु प्रकार ते मूर्तीनु हाईट असस मट्टू असस में ते आणि उत्सव मूर्ती असच ने मा ते 1 फूट तटलो असस धाट्टो असस स्थिर मूर्तीना संबर तेने का उत्सव मूर्ती असस आणि तेने का उत्सव मूर्ती सेने ते उत्सव मूर्ती केवल नगर प्रदक्षिणा आणि एकदा नसत्तीने का स्थिर मूर्तीन पूजा हे पसत्ती आणि हमें फुलो घालानु आणि तिने टच करानु नहीं करता तुम्हारू पासत्तीनु पूजा का छेने तैने का उत्सव मूर्तिन करस स्थिर मूर्तिन पूजा कवाम भी ब्राह्मी मुहूर्तम करा तर लई चोगोट तैने का अरुणोदयन कालने तुम्हारू घंटानाद होनु बोलस तो इडी जगत तमच सभी कलरव शुरू ही छुड़स में सभी पशु पक्षी प्राणे सभी जना भी जागृत हो ते जागृतावस्था में घंटानाद ती स्थिर मूर्ति पूजा करना एक देखो एकदा प्राण प्रतिष्ठापना करता वेळी काय करायचं मंत्रशक्ती ती बटाडायचं असते तिना अंतर ती पुरा तिना बटीसच आणि था ती केता दिवस थोडी ते पूजा करायचं देखो ते तेवढू था का से तिनू ताकद भरी जुडीच आणि था उचलली जाणार ती का असाच आणि परत आणि नवीन ती सुरुवात होऊन पडायचं आणि इनू शिल्लक राहील इनू एक वाची बटी आणि आता थोडी करेलो ते स्थान
तो जातूनच आहे. आता एक एक जगार खुला मैदान असस था गुडी बी काढी असस गुडी बी काढी बी काढी असस खुल्ला जगाकडे असच मात्र काय था करेलू का सेवा असत दोघं तेवढा दिवस करेलू सेवा तै वाया जातूनच आहे. आणि कोणता बी रूपती आणि परत था बटस तई मूर्ती तुम्ही काढीकन राखशी पण तुम्ही का प्रतिष्ठापना करीकन तिनू काय था सेवा करायचं तिनू काय भक्ती मुडीच था तै मूर्ती आम्ही फक्त काढ्याशी तर बी आम्ही आणि ते कोणता विरुद्ध था एक सेवा लेचल लेत मात्र काय प्रतिष्ठापना हे पासते काचे अनावश्यक काढांतर होतो. आता आवश्यकता अशी तर अनावश्यक तर काढांतर नाही आवश्यकता अशी तर आणि केवढा की देवस्थान ह्याच तळांतर ह्याच आता मोठा मोठा क्षेत्रनाच ह्याच ते कालम केवढा की देवस्थान ध्वंस करी गया पाच ती स्थापना कर्या मात्र काय जे जगात पहिले ती सेवा होतोय सगळं था तै रूपती नाही तरी बी वाला रूपतीचं ते सेवा लेतूच असतं. ಫಸ್ಟ್ ಸ್ಥಿರ ಮೂರ್ತಿ ಲೀಕನವನು पासती उत्सव मूर्ति लिखनवनु तवने काका शास्त्र बोलीचे आगम शास्त्र काका बोलीचे तीन तक तने पूजा कराड़ी कन जलादिवास के सभ्य वास कराड़ी बट्टी यज्ञ होमती प्राण प्रतिष्ठापना करें बट्टी मेन मूर्ति न स्थिर करी हुबराड़ी कन उत्सव मूर्ति न का उत्सव साठी का असचे तिने तवडू यूज करनो मात्र उत्सव मेन मूर्ति नहीं थे तुम्हें उत्सव मूर्ति सभी भी करा लगा तिने भी पद्धत छे तिने ह्या ते पद्धत प्रकार कर्या तर दैवशाप होतो नाही ते पद्धत छोडीकन पद्धत कर्या तर दैवशाप मात्र होવાનું गॅरंटी 100% के का ना शतसिद्ध वाक्य अकस्मात आम्ही आता आम्ही उत्सव मूर्ती लया तर बे ते उत्सव मूर्ती आम्ही छंद्रती नित्य पूजा होणू नित्य पूजा हे कन नैवेद्य होणू नैवेद्य करी कन महामंगलारती कर्या तर ते उत्सव मूर्तीने भी प्रभाव असच आता आम्ही लिखना या आम्ही तिने पूजा कर्या नाही तर तई भी का होच दैवशाप था भी लागच कसा कतर हमार हाथ की पूजा करान ही तो ते मूर्ति लावनो हमार हाथ की पूजा करान नहीं हो तो बा कतर ते मूर्ति लेकम भी का भी उपयोग नमे पहिला लियवानु तर मट्टू चूक ले पहिला लियवानु चोट लागच लिए एकन भी हम तिने नहीं पूजा कर्या तर तई का होच मट्टू चूक होच दैवशाप दैव निंदनानु दोष भी हमने थाती उत्पत्ति होच. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.